मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कालपासून मराठवाड्याच्या पूरस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। काल त्यांनी मेट्रोची चाचणी केली आणि त्याच्यानंतर तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वांना कशा पद्धतीनं मदत करता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत। संजय राऊत यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। संजय राऊत आपल्या घराच्या बाहेर पडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? आमचे मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत। आजची कॅबिनेट संपल्यानंतर आमचे मंत्री बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करतील। स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व नुकसानग्रस्ताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि वॉर रूममध्ये बसून बारकाईनं सर्व परिस्थितीची पाहणी आम्ही करतोय। संजय राऊत घरामध्ये बसून गप्पा मारतायत। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील घराबाहेर पडलेले नव्हते, आज ते घराबाहेर पडणार आहेत का? मराठवाड्याबद्दल संजय राऊत तुमचं एवढंच प्रेम असेल, मराठवाड्याबद्दल उद्धवजी ठाकरे तुमचं एवढंच प्रेम असेल तर हिम्मत असेल तर थोडंसं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा। सरकार मदत करते, आमचे मंत्री मदत करतायत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधावर जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्ताच्या खांद्याला खांदा लावून त्याला आधार देण्याचं काम करतायत। संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसून एसी मध्ये बसून गप्पा मारू नका।